नमस्कार मित्रांनो, विक्टस मध्ये अजून एका लॅपटॉपचा आपण अनबॉक्सिंग रिव्ह्यू तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. जर विक्टस मध्ये ऑल सिरीज मध्ये आपण प्रत्येक लॅपटॉपचा अनबॉक्सिंग केलेला आहे, त्याच्या व्हिडिओ बघणार असाल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन ऑल मॉडेल वाईज रिव्ह्यू चेक करू शकताय. आणि तुम्हाला कोणत्या दुसऱ्या लॅपटॉपचा जर रिव्ह्यू पाहिला असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा, कारण की आपण ऑल मॉडेल मध्ये ऑल सिरीज मध्ये सगळ्या मॉडेलचे रिव्ह्यूज आणण्याचा प्रयत्न करताय, कस्टमरला ती इन्फॉर्मेशन प्रॉपर मिळू दे यासाठी. तर आज आपण जो लॅपटॉप अनबॉक्सिंग करून रिव्ह्यू चेक केलेला आहे तो Ryzen 7 मध्ये 7000 सिरीज वाला विक्टस मध्ये लॅपटॉप आहे, जो की 16GB रॅम सोबत असणार आहे. जी रॅम असणार आहे ती DDR5 वाली रॅम ह्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. 7000 सिरीजला ऑलमोस्ट जी सिरीज आहेत Ryzen 5 7000 सिरीज, Ryzen 7 7000 सिरीज, तर ऑल सिरीज मध्ये तुम्हाला DDR5 ची रॅम अपडेट केलेली आहे. तर हे तुमचं मेन ऍडव्हान्टेज आहे की बाबा तुम्हाला रॅम 5200 मेगाहर्ट्झ पर्यंत डेफिनेटली भेटणार आहे. यामध्ये 512GB स्टोरेज प्रोव्हाइड केलेलं आहे आणि जे ग्राफिक्स कार्ड जे यूज केलं आहे ते RTX 2050 ग्राफिक्स कार्ड आहे. जे रेग्युलर ग्राफिक्स कार्ड रिलेटेड लॅपटॉप शोधत आहे त्यांचं बजेट कमी आहे आणि Ryzen 7 चा प्रोसेसर पाहिला तर हा लॅपटॉप तुमच्यासाठी डेफिनेटली युजफुल राहणार आहे. तो तुम्ही इझिली तुमच्या वर्किंगसाठी यूज करू शकताय. मेकॅनिकल स्टुडंट असाल, हायर लेवलचं रेंडरिंग असेल तर तुम्हाला मी 3050 सजेस्ट करेल. 3050A किंवा 4050 ची सिरीज किंवा 5050 सिरीजचे पण आपण अनबॉक्सिंग रिव्ह्यू केले, ती पण तुम्ही चेक करू शकताय. प्रत्येक क्रायटेरिया वाईज आपण प्रत्येक कस्टमरसाठी रिव्ह्यू अपडेट करतोय. त्यामुळे नक्कीच जर समजा तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जे नवीन व्हिडिओ आम्ही टाकत आहे ते इझिली नोटिफिकेशन मध्ये मिळून जातील. चला तर मग हा लॅपटॉप आहे त्याचे अनबॉक्सिंग सगळे चेक करून घेऊया. लॅपटॉपच्या टॉप वरती तुम्हाला विक्टसचा लोगो बघायला भेटेल आणि ब्लॅक कलरचा बॉक्स आहे. ती विक्टस मध्ये ऑल सिरीज ब्लॅक कलर बॉक्स सोबत कंपनीने लॉन्च केलेला आहे. बॉक्सच्या राईट साईडला तुम्ही जे डिटेल्स जर बघणार असेल तर चेक करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला MRP प्रोव्हाइड केलेला असेल. मंथ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग जून 2025 म्हणजे 2025 मॅन्युफॅक्चरिंग असणार आहे. याच्यामध्ये MRP 76,000 पर्यंत MRP आहे. मॉडेल नंबर आणि सिरियल नंबर तुम्हाला इथं बॉक्सच्या राईट साईडला मेन्शन केलेला आहे. सिरियल नंबर तुम्हाला वॉरंटीसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट असते. बॉक्सच्या बॅक साईडला तुम्ही बघू शकताय या ठिकाणी तुम्हाला MS ऑफिस 2024 प्री इन्स्टॉल याच्यामध्ये ह्या लॅपटॉप मध्ये भेटणार आहे. ते लाईफ टाइम साठी राहणार आहे. प्लस 100GB क्लाउड स्टोरेज आहे, ते 1 इयर साठी राहणार आहे. बॉक्सच्या तुम्हाला लेफ्ट साईडला जर तुम्ही बघत असाल तर याच्यामध्ये मॉडेल नंबर आणि याचं स्पेसिफिकेशन दिलेलं आहे. याचं मॉडेल नंबर जे आहे HP विक्टस मॉडेल आहे 15-FB3189AX हे जो मॉडेल प्रोव्हाइड केलेलं आहे. AMD मध्ये Ryzen 7 7445HS प्रोसेसर याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. 512GB ची एसएसडी राहणार आहे. 16GB रॅम DDR5 मध्ये याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. त्यानंतर विंडोज 11 पण याच्यामध्ये प्री इन्स्टॉल लायसन मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. 15.6 इंचचा फुल HD डिस्प्ले IPS मध्ये डिस्प्ले प्रोव्हाइड केलेला आहे. 300 नीट्स सोबत 144 हर्ट्स मध्ये राहणार आहे. त्यानंतर ग्राफिक्स कार्ड जे आहे ते RTX 2050 चा 4GB ग्राफिक्स कार्ड. DTS X साऊंड याच्यामध्ये प्रोव्हाइड केला आहे. 3 सेल मध्ये बॅटरी. आता बॅकग्राऊंड साऊंड येत नाहीत, तुम्हाला DTS X साऊंड सगळ्या सिरीज मध्ये बघायला भेटतील. चला तर मग अनबॉक्सिंग करायला घेऊया. लॅपटॉपचा जो डिस्प्ले प्रोव्हाइड केलेला आहे तो 15.6 इंची डिस्प्ले प्रोव्हाइड केलेला आहे, जो फुल HD डिस्प्ले असणार आहे. ज्याचं रिझॉल्युशन 1920x1080 पिक्सेल 1080 पिक्सेलचा डिस्प्ले याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. 144 रिफ्रेश रेट याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे, जो गेमर मेंबरसाठी इम्पॉर्टंट आहे. पॅनल जर बघत असाल तर IPS पॅनल याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. मायक्रो एज अँटीग्लेट डिस्प्ले प्रोव्हाइड केलेला आहे, जो 300 नीट सोबत प्रोव्हाइड केलेला डिस्प्ले याच्यामध्ये पाहायला तुम्हाला बघायला भेटेल. वेबकॅम जो प्रोव्हाइड केलेला आहे तो वेबकॅम याच्यामध्ये 720 पिक्सेलचा वेबकॅम HD वेबकॅम प्रोव्हाइड केलेला आहे. टेम्पर नॉईस रिडक्शन सोबत येतो. तुम्हाला याच्यामध्ये नॉईस रिडक्शन सुद्धा पाहायला भेटेल. त्यामुळे झूम मीट किंवा तुम्ही मीटिंगसाठी वगैरे वेबकॅमचा यूज करत असाल तर याच्यामध्ये वेबकॅमचे ॲडव्हान्टेज आहेत. तसेच वेबकॅमला तुम्हाला सिक्युरिटी शटर सुद्धा याच्यामध्ये पाहायला भेटेल. लॅपटॉपचे तुम्ही पोर्ट चेक करू शकता. राईट साईडला तुम्हाला AC अडॅप्टर पोर्ट, USB पोर्ट बघायला भेटेल. त्यानंतर मायक्रोफोन हेडफोनचा पोर्ट सुद्धा राईट साईडला पोर्ट प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि जर समजा तुम्ही लॅपटॉपचे लेफ्ट साईडचे पोर्ट बघत असाल तर या ठिकाणी तुम्हाला HDMI पोर्ट, त्यानंतर USB पोर्ट आणि RJ लँड पोर्ट सुद्धा बघायला भेटेल. RJ45 लँड पोर्ट, त्यानंतर Type-C चा पोर्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. कीबोर्ड जो प्रोव्हाइड केलेला आहे तो कीबोर्ड फुल साईज मध्ये कीबोर्ड याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे, जो बॅकलाइट सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे. व्हाईट कलरची बॅकलाइट याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. विथ न्यूमेरिकल कीपॅड सोबत कीबोर्ड याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. प्लस F4 की आपल्याला बॅकलाइट ऑन आणि ऑफ करण्यासाठी प्रोव्हाइड केलेली आहे. त्यामुळे तुम्ही बॅकलाइट ऑन ऑफ करायचं असेल तर F4 फंक्शन वापरू शकताय.
या लॅपटॉपच्या अदर डिटेल्स आपण चेक करून घेऊया. यामध्ये जो प्रोसेसर प्रोव्हाइड केलेला आहे तो Ryzen 7 मध्ये 7445HX सिरीजचा प्रोसेसर प्रोव्हाइड केलेला आहे, ज्याचा अप टू 4.7 GHz मॅक्स स्पीड तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटेल. त्यानंतर 6 कोर आणि 12 थ्रेडमध्ये प्रोसेसर प्रोव्हाइड केलेला आहे. बेस स्पीड तुम्ही चेक करू शकता, 3.20चं बेस स्पीड इथं तुम्हाला पाहायला भेटेल. त्यानंतर रॅम जर बघत असाल तर याच्यामध्ये सिंगल स्लॉट रॅम प्रोव्हाइड केलेली आहे, जी 16 GB ची 5700 MHz रॅम याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. यामध्ये रॅम जर समजा तुम्ही फ्युचरमध्ये अपडेट करणार असाल तर डुएल सॉकेट चॅनल आहे, त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये रॅम सुद्धा अपडेट करू शकताय. त्यानंतर SSD जे प्रोव्हाइड केलेले आहे ते 512 GB ची Gen 4 वाली SSD याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. NVMe SSD असणार आहे. तुम्हाला 1 TB जर SSD अपडेट करायचं असेल तर याच्यामध्ये 1 TB पर्यंत स्टोरेज कॅपॅसिटी प्रोव्हाइड केलेली आहे. वायफाय जे याच्यामध्ये प्रोव्हाइड केले ते वायफाय 6 असणार आहे, प्लस ब्लूटूथ 5.4 याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. जर ग्राफिक्स कार्ड बघत असाल तर NVIDIAचं ग्राफिक्स कार्ड असणार आहे, जे GeForce RTX 2050चं 4 GBचं डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड असणार आहे, जे DDR6 मध्ये ग्राफिक्स कार्ड प्रोव्हाइड केलेलं आहे. शेअर्ड ग्राफिक्स कार्ड जे प्रोव्हाइड केलं तर AMD Radeonमध्ये 740M हे ग्राफिक्स कार्ड आपण शेअर्डमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे, ज्याच्यामध्ये डेडिकेटेड तुम्हाला पण चिपसेटमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. 448 MB तुम्हाला याच्यामध्ये डेडिकेटेड चिपसेटसुद्धा शेअर्ड GPUमध्ये बघायला भेटेल. आताच आपण या लॅपटॉपचं अनबॉक्सिंग करून ऑल डिटेल चेक केले, जे ऑल फीचर्स चेक केलेले आहेत. जर समजा तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसारचा जर समजा तुम्ही दुसरा कुठला लॅपटॉप बघितलेला असेल तर त्या लॅपटॉप कमेंट सेक्शनमध्ये आपल्याला नक्कीच कळवा. त्याच्या रिलेटेड लवकरात लवकर आपण रिव्ह्यू आणण्याचा प्रयत्न करू. हे जे काही डाऊट्स असतील तर ते सुद्धा तुम्ही आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकताय. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जे नवीन व्हिडिओ आम्ही टाकत आहे ते तुम्हाला इझिली नोटिफिकेशन मिळून जातील. त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करा आणि असंच आपल्यासोबत तुम्ही कनेक्टेड राहा. थँक्यू.